कवणाईला गोटीमधून त्र्यंबकेश्वरला जाणार रस्ता आहे. आणि गोटीवरून हा त्र्यंबकेश्वरला जाणारा हा रस्ता आहे. त्या रस्त्यानेच आपण आता इकडे कवणाई किल्ल्यावरती जाणार आहोत. तर चला मित्रांनो, तुम्हाला आता कवणाई कोटला घेऊन चाललेलो आहोत. आता निश्चित झाले 100% कवणाई किल्ला आपण आज सर करणार आहोत. कासारा घाट तुम्हाला दाखवलाय. आमचं घरून नियोजन आलं होतं भास्करगडहून हरिहरगडहून नंतर गजगद किल्ला, कोणता गजगद का घाटघर वगैरे काही किल्ला आहे त्या किल्ला नंतरच इकडे आसपास अजून इगतपुरीला दुसरा किल्ला होता तो बघणार होतो. पण आता निश्चित झालेलं आहे, जवळपास त्याच्यावर बहुमत झालं आहे. आणि आता आम्ही पोचलो इगतपुरीच्या खंबाळे गावामध्ये. आणि इथे गणपतीचं आगमन झालेलं आहे. गणपतीचे इकडे बघू शकता त्या ट्रॅक्टरमध्ये तिथे मस्त मित्रांनो बा इथे लेफ्टला वाकी गाव आहे समोर आणि कावनाईसाठी राईटला जायचं आहे. चला तर आपण आता कावनाई किल्ल्याजवळ जाणार आहोत. तिथून जवळच आहे राईटला. तेव्हा कावनाई इथे बोर्ड दिलेला आहे आणि या साईडला राईटला ती दुधाची गाडी उभा आहे. तिथून आपल्याला राईटला जायचं. मित्रांनो किल्ल्याची वरची बाजू म्हणजे ढासळलेली आहे. बघा किती मोठी पूर्ण. कवनाई किल्ला हाच का समोर? आता कवनाई गावामध्ये आलेलो आहे. कवनाई गावामध्ये शिव मंदिर बघू शकतात. हे नंदी आणि हे इथे शिव मंदिर आहे. ते जुना आहे नंदी वगैरे आहेत. आणि हे इथे समोर मागे दिसतो आपला कवनाई किल्ला. मित्रांनो इकडे हे समोर चाललेला असा की इकडे हा रस्ता आहे किल्ल्यासाठी जाण्यासाठी. चला आपण जाणार आहोत किल्ल्यावर. चालली समोर ती हा रस्त्याने आता असं वरती आपण कवनाई किल्ल्यावरती चाललेलो आहेत. पाऊस पडून गेल्यामुळे हा चिखल झालेला आहे आणि जनावर वगैरे वरती त्यांच्या खुराची आहे. बघा खुरामुळे रस्ता तुटलेला आहे. इथे काय चरताना आणि आमचा मावळा वरती गेलेला आहे. आणि हे गाव कवनाई गाव बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे कवनाई गाव. कवनाई गावामध्ये आपण ते जर ईदगाह बघू शकतात. मंदिर बघू. त्या मंदिरावर आपण बाईक पार्क केलेली आहे आणि वरती आलेलो आहे. असं छोटंसं गाव आहे. आणि हे धरण. चला आणि खूप उशीर झालेला आहे आणि आपल्याला किल्ला दाखवायचा पूर्ण. किल्ला पूर्ण बघायचा पण आहे. तर चला मित्रांनो हा आपल्याला तिथे समोर एक शिडी मार्ग दिसतोय. आणि हे बघा कसं ऊन पडलंय वरती. पाऊस चालू आहे. थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि ऊन बी दिसतंय. आणि हा परिसर त्या साईडला पण ऊन आहे छोटं. म्हणजे अशा पद्धतीने आपण चला आज उशीर झालेला आहे. जायचं होतं एका गावाला आलो एका गावाला तसं झालेलं आहे. शौर्य चाललेलं पुढे. शौर्य हे मस्त ते फुल आहे बघा झाड. अरे वेगवेगळे फुलाची झाडं आहे. नैसर्गिक झाडं बरोबर बघू शकतात. एक शिडी इथं पडलेली खाली तुटून आणि या शिडी मार्ग येते. चला शेवटी चल. हा चल त्या शिडी मार्गावर. मित्रांनो शेड दिसतंय का? त्या शेड पाशी आपण त्या मंदिराजवळ गाडी लावली आहे. गाडी पार्क करून आपण असं या रस्त्याने इथे वरती आलो. बघू शकता ते कवनाई गाव आणि हा रस्ता आहे. असं छोटासा ट्रेक आहे पण छान आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाळ्यात हिवाळ्यात येऊन तुम्ही मस्त या ट्रेकचा आनंद घेऊ शकतात. कवनाई फोर्ट, कवनाई किल्ला, कवनाई गड. मित्रांनो बघा तिकडे रेनबो आलेला इंद्रधनुष्य तुम्हाला दिसतो की नाही बघा त्याच्यामध्ये आता मोबाईलमध्ये. मी तर बघतोय इंद्रधनुष्य. आपण थोडं चालत आल्यानंतर त्या पहिली एक शिडी पाहिली आपण तिथे लोखंडी शिडी. तिथून वरती आल्यानंतर आपल्याला हे बुरुज दिसत होता. हा तो बुरुज दिसतो समोर. आणि आपली स्वराज्याची पताका, भगवी पताका, शिवाजी महाराजांची भगवी पताका आजही शान मान आणि डोलत आहेत, फडकत आहे वरती. आणि हा इथे आल्यानंतर आपण महादरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या खाली पाय त्याला आपण आलेलो आहोत. आणि हे इथे दगडी मार्ग आहे, दगडी पायरी मार्ग आहे ते बघू शकतात महाराज. हर हर आपण त्याचं दर्शन करू. दर्शन घेऊन आपण आता आपल्या पायरी मार्गावर सुरुवात करावं लागतं. वरती एक लोखंडी शिडी मार्ग आहे तो बघू शकतात. मित्रांनो आपण आज कवनाई किल्ल्यावरती आलो होतो आणि कवनाई किल्ल्यावरती बघू शकतो हा पायरी मार्ग लागलेला आहे. पायरी मार्गावर आपला जसं हरिहरचा दगडी मार्ग आहे तसंच हा मार्ग आहे. समोर पण त्या पर्वतद्वाराच्या पायऱ्या तोडलेल्या आहे म्हणून तिथे आपल्याला
लोखंडी शिडी मार्ग लावलेला आहे आपल्या दुर्गप्रेमी वगैरे स्थानिक लोकांनी. चला तर आपण, आणि आता याच्यावर पाणी पडतंय म्हणून तो शेवळलेला आहे, तर थोडं सांभाळून या. आणि आपल्या दुर्गप्रेमीने त्याचा सिमेंट वगैरे टाकून तो पायरी मार्ग व्यवस्थित, खाली पायरी मार्ग तुटला होता म्हणून हा लोखंडी मार्ग तयार करण्यात आलेला आहे. आणि आपल्याला ज्या क्षणाची वाट बघत होतो तो महादरवाजा, छत्रपती शिवाजी महाराज के हर हर. तुमचं आमचं नातं काय हर हर. चला हा प्रवेशद्वार बघू शकतात, तटबंदी इकडे आमची मावळ येत आहे. याची संवर्धन होणे गरजेचं आहे मित्रांनो. हे बघ किती झाड वाढलेलं आहे पिंपळाचं, आणि तटबंदी तुटू शकते. चला आता उशीर झालेला आहे, आपण आता पुढे चाललो. हे बघा चला शिवरीवरती चाललेलं आहे. असा पायरी मार्ग आहे, प्रवेशद्वार पण आलेलं आपल्या इकडे. एक गुफा टाईप आहे, आणि ते थांबू शकतो आपण पाहरेकरी वगैरे. ही तटबंदीची इकडे हा पायरी मार्ग. वरती सगळं गवत नाही, हे पूर्ण हे केलेलं आहे. इकडे कोणी जाऊ नये म्हणून ते झोप टाकले. प्रवेशद्वारावरून वरती झाल्यानंतर आपलं हा इकडे सगळं जिकडे तिकडे जंगल गावतानी. आणि हे फुलं बघू शकता तुम्ही, निवडांकाची झाडं. आणि सह्याद्रीवर आल्यानंतर गडकिल्ल्यावर आल्याचा आनंद आहे तो मित्रांनो शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज आपण जाणार होतो वेगळ्या किल्ल्यावरती, पण इच्छा तिथे मार्ग, इच्छा पाहिजे, तुमच्या मनात पाहिजे, तुम्ही हा गड किल्ला सर करू शकता. फक्त प्रयत्न आणि ते परमेश्वर प्रयत्न केला की तुम्हाला ती वस्तू भेटू शकते, ती मिळू शकते. आम्ही आज प्रयत्न केला आणि आम्हाला तो गड सर झालेला आहे आपला. अशा प्रकारे ह्या गडावर आता सध्या तर काही जंगलाचं साम्राज्य आहे. हे इकडे रान ज्वारी उगलेली बघा, रान ज्वारी. आणि हे फुलं, हा फुलं सौंदर्य. आणि इकडे एक मंदिर आहे वरती, इकडे समोर गेलो. वरती आल्यानंतर एक आपलं पाण्याचा टाका आहे, म्हणजे पाण्यासाठी सुविधा केलेली आहे. तलाव आहे मस्त. आणि तिकडे एक मंदिर आहे, 2-3 मंदिर दिसत आहे मग आपल्याला. वरती आल्यानंतर इकडे मस्त तलाव आहे, त्या काळातलं मस्त पाण्याचा साठा. आणि इथले आपले बाबा आता चालले होते बंद करून, उशीर झाला होता. बाबा बंद करून चालले होते, 2 मिनिटासाठी थांबले आपल्यासाठी. कोणतं बाबा चाललेले आहेत. चला आणि तिथे आपण वरती आल्यानंतर किल्ल्यावरती जास्त काही बघण्यासारखं काही नाही आहे, पण हा प्राचीन एक शिवमंदिर आहे, हे शिवलिंग आहे. हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय. शिव आपले समोर इकडे परत एक मंदिर आहे, कवनाई मातेचं मंदिरात आपण जाणार आहोत. तिथे दर्शन घेणार आहोत. आणि पूर्ण कारवी वगैरे जंगल छावा, आणि राम ज्वारी पण आहे, बघू शकता राम ज्वारी. वरती काय बाबा बघासाठी आणखी हा कवनाई माताचं मंदिर आहे. ही शिळे, हे आपल्या इथे कवनाई आईचं मंदिर आहे. हे बघा, कवनाई माता की, गडदेवता की, आणि गणपतीचं छोटे त्या मंदिराची अशी हाल झालेली आहे. मंदिर हे सगळं हे जे कोणीतरी दिलेले बोराडे 1267 मध्ये ह्या चौकट बनवून दिलेली आहे मंदिराची. बघू शकता जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे. माशा बघा, हे माशा एवढे मासे, वेगवेगळ्या कलरच्या माशा आहे मित्रांनो. बघा किती मोठे मासे. वाव. हे इथे आपल्याला मुख्य कवनाई मातेचं मंदिर आहे. इकडे हे बांधकाम झालेलं आहे. आणि हे बघा, कवनाई माता की जय.
हे मस्त भारी मंदिर बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. इथे आपलं एक नंदी आहे, माता आहे आणि इकडे गणपती आहे. गणपती बाप्पा मोरया. अशा पद्धतीने हे मंदिर आपल्याला भेटलं. कवनाई माता की जय. आपण कवनाई आणि कामेश्वराचं दर्शन घेऊन इकडे छोटीशी पाऊलवाट आहे. त्या पाऊलवाटेला आपण इकडे जाणार आहोत. तिकडे पाण्यात टाका आहे, ते पाण्यात टाका बघणार आहोत आणि मग आपला गड परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. खूप उशीर आलेला आहे, त्याच्यामुळे आज आपण थोडक्यात लवकरात लवकर हा किल्ला काही गरबडीत बघत आहोत. ह्या साईडला एक खोलगड भाग आहे, त्यावेळेचं काहीतरी इथे वाडा वगैरे असू शकतो. समोर आल्यानंतर आपल्याला पाण्यात टाका बघू शकतो मित्रांनो. बघा पाण्यात टाका. चला खाली. ह्या मित्रांनो कसं गवत डोलते वाऱ्यावर, डोलते वाऱ्यावर, कसं गवत डोलते वाऱ्यावर आणि गवतामध्ये आनंद घेतात नैसर्गिक आनंद. हर छत्रपती शिवाजी महाराज की इकडे शेवट इकडे इकडे पाण्यात टाका मित्रांनो. आणि ती म्हणजे ज्या गडावर मस्त म्हणजे वस्ती होती त्या गडाचं जिवंत उदार म्हणजे ते पाण्यात टाकलं असतं. आणि इथे बघू शकतो मुबलक प्रमाणात पाण्यासाठा आहे. चांगलं पाणी पिणे योग्य पाणी सध्या तरी. इकडे पण काहीतरी बघण्यासारखं आहे आणि ह्या इकडे बघू शकतो मित्रांनो. मित्रांनो ह्या साईडला एक पाण्यास टाका आहे, मस्त नित्तळ झरा दगडातून मारला हा नित्तळ झरा, ओरिजिनल पाणी बघू शकता मित्रांनो. या साईडला अशी तटबंदी मित्रांनो दगडाची आणि ते बघ तिथे तटबंदी आहे किल्ल्याची. तटबंदी इकडून बऱ्याच ठिकाणी आहे. मस्त हा पाणी लागलंय, भारी लागले, पाणी पिलंय. चला खूप टाइम झालेला आहे. हा चल चल शिवरेवरती चाललेला आहे. हा बघा हा रस्ता छोटासा रस्त्याने वरती चाललो आहे. ह्या गडाची आपल्या ह्या मंदिराच्या मागची कामाक्षी मंदिराच्या मागचा हा परिसर सगळा गावतानी वेढलेला आहेत, फुलं गेलं वगैरे. आणि इथे आपण खाली त्या तिथे गेलो, खाली छोटंसं पाण्यात टाका होतं, पाणी पिलेलो. तिकडे पाणी टाकाय तटबंदी. हा परिसर किल्ल्याचा मस्त. फक्त इथे संवर्धन होणं गरजेचं आहे. वाढ आहे वगैरे त्याचे औषध कमी प्रमाणात आहे आणि बाकी बघू शकतो आपण याच्यावर काय काय आहे. छान वाटलं आजचा हा किल्ला पूर्ण झाल्याबद्दल, मनाला समाधान झालेलं आहे. मित्रांनो आज आपण कवनाई किल्ला सर केला आहे, खूप आनंद वाटतोय. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन घंटा दाबायला विसरू नका. आणि मित्रांनो आपण महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळं गड किल्ले ऐतिहासिक माहिती आपण सांगण्यासाठी हा आपला यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. तर कृपया करून आपल्या मित्रांना हा यूट्यूब चॅनलचा लिंक शेअर करा आणि वेगवेगळ्या माहितीसाठी आपला तुम्ही यूट्यूब सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत बाय. जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. हा परिसर आहे मित्रांनो मागचा तलाव कवनाई किल्ल्यावर. मस्त वाटतंय, भारी येऊ दिसतोय. आता वरती धुकं आलेलं आहे. चला उशीर फार झालेला आहे, आम्हाला आणखी 100 किलोमीटर वापस जायचं आहे, परत जायचं आहे. आमचे मावळे शौर्य आणि योगेश पुढे गेलेले आहेत. चला खूप उशीर झाला आहे, धुकं आलं आहे, मस्त वातावरण झालेलं आहे. वेळ पाहिजे होता, आणखीन थांबलो असतो पण वेळ वापाय आपण आता गडबड करतोय, खाली चाललोय. तर मित्रांनो आपण पाण्यात टाकायचं मंदिर बघितलं आणि बघू शकतो हा मंदिरला. त्याला आता आपण चाललोय पुढच्या अरे बघा आम्हाला सगळीकडे गड किल्ल्याच्याच आकृत्या दिसत आहेत. आणि सूर्यनारायणांना दर्शन दिलेलं आहे. आणि जिकडे तिकडे आम्हाला गड किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले, शंभू महाराजांचे, मावळ्यांचे गड किल्ल्याचे प्रकृती आकृती दिसत आहे. आणि हा बघू शकतात हा आपला कवनाई किल्ला. अशा प्रकारे आपण पूर्ण करून खाली उतरत आहोत. चला लवकर, आम्हाला जायचं आहे परत 100 किलोमीटर मग घरी वापस. विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, मारुतीचं मंदिर आहे, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांची मस्त आहे.